ठाकरेंच्या सेनेचे माजी खासदार विनायक राऊतांसह कुटुंबियांच्या विरोधात गुन्हा दाखल। सून गिरिजा राऊत यांच्या तक्रारीवरून जादूटोणा विरोधी कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल। गोमूत्र प्यायला देऊन डोक्यावरील केस उपटल्याचा सुनेचा आरोप। विनायक राऊत यांनी सून गिरिजा राऊत यांनी केलेले सर्व आरोप फेटाळले, तर गिरिजा यांनी केलेले आरोप हे खोटे। गिरिजा यांनीच आमच्याकडून 12 कोटींसह महिन्याला 2 लाख रुपये आणि आलिशान फ्लॅट तसंच कारची मागणी केली होती, राऊतांचे आरोप। सासरे विनायक राऊत यांनी केलेले आरोप गिरिजा राऊत यांनी सुद्धा फेटाळले, तर फ्लॅट आणि पैशांबाबत केलेले आरोप खोटे। पती गीतेश राऊतांकडून अनेक वेळा मारहाण, गिरिजा राऊतांचा गंभीर आरोप, तर अनेक बाबांकडून आपल्यावर जबरदस्तीने उपचार करवल्याचाही आरोप। गिरिजा राऊत प्रकरणातील आरोपी भोंदू फिरोज शेखला 2 दिवसांची पोलीस कोठडी। अघोरी कृत्य केल्याच्या आरोपाखाली फिरोज शेखला अटक। गिरिजा राऊत यांचा राऊत कुटुंबासह भोंदू फिरोज शेखवर गंभीर आरोप। निदा खानच्या जामीन आदेशामधील श्रीकृष्णाच्या उल्लेखावरून वाद उत्पन्न, तर हिंदू जनजागृती समितीची कोर्टाच्या निरीक्षणावर नाराजी। धार्मिक उपमेमुळे हिंदूंच्या भावना दुखावल्याचा समितीचा आरोप। मुंबईच्या पायधुनी परिसरामध्ये 7 वर्षांच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, मुलीवर रुग्णालयात उपचार सुरू। नागरिकांकडून पायधुनी पोलीस ठाण्यामध्ये घेराव घालण्याचा प्रयत्न, आरोपीला फाशीची शिक्षा देण्याची नागरिकांची मागणी। गडचिरोलीमधील एटापल्ली तालुक्यामध्ये पुन्हा एकदा नक्षलवादी हालचालींची चाहूल। कुंडम गावाजवळ नक्षलवाद्यांचे बॅनर आणि पत्रकं आढळली। एकच खळबळ, सुरक्षा यंत्रणांकडून शोध मोहीम सुरू। अधिकृत चौकशीनंतरच पुढची माहिती स्पष्ट होणार। मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरेंना हनुमान चालीसा नको होती। मुख्यमंत्री असताना हनुमान चालीसा वाचली असती तर पक्ष बर्बाद झाला नसता। माजी खासदार नवनीत राणा यांची उद्धव ठाकरे यांच्यावर टीका, मात्र नवनीत राणांच्या टीकेवर आदित्य ठाकरेंनी उत्तर देणं टाळलं। बोगस बियाण्यांच्या विरोधात राज्यभर शेतकऱ्यांचा संताप। सोयाबीन पिकाची उगवण न झाल्यामुळे शेतकरी दुबार पेरणीच्या संकटाखाली, तर अकोला, अमरावती, बुलढाणा, वर्धा आणि वाशिम जिल्ह्यामध्ये कृषी विभागाकडून कारवाईचा बडगा। बोगस बियाण्यांवरून विरोधकांचा सरकारवर हल्लाबोल। बोगस बियाण्यांच्या रॅकेटला सत्ताधाऱ्यांचं पाठबळ, सरकारच बोगस असल्याचा सकपाळ यांचा घणाघात, तर शेतकऱ्यांच्या नुकसानीला जबाबदार कोण? सुषमा अंधारेंचा सरकारला सवाल। तब्बल 30 दिवसांनंतर मोशी दुर्घटनेतील शोधकार्य संपलं। दुर्घटनेमध्ये 9 जणांचा मृत्यू, तर 14 जणांना वाचवण्यामध्ये यश। इमारतीबाहेरील कचऱ्याच्या ढिगात अडकलेल्या व्यक्तीचा मृतदेह सुद्धा सापडला। संसदेच्या पावसाळी अधिवेशनापूर्वी 19 जुलैला सर्वपक्षीय बैठकीचं आयोजन। सरकार आणि विरोधकांमध्ये रणनीतीची चाचपणी। अमेरिका आणि इराणमधील संघर्ष आणखी पेटणार। आठवडाभरात अमेरिकेचा इराणवरचा 3रा हल्ला, तर रात्री उशिरा बुशेहर शहरावर हवाई हल्ला। मला मारण्याचा प्रयत्न कराल तर इराणला बेचिराग करेन, अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला इशारा। मुश्तबा खामेनी यांनी वडिलांच्या मृत्यूचा बदला घेण्याचा संदेश दिल्यानंतर ट्रम्प यांचा इशारा।